आज आपण पुन्हा फ्लावर वाटाण्याची भाजी बनत आहे, म्हणजे गावठी पद्धतीने जो गावाकड कुर्मा बनवतात तो. तर त्यासाठी आपण साहित्य बघूयात. फ्लावर, वाटाणे, एक छोटा टोमॅटो, मीठ, दीड बटाटा कापून घेतलेला आहे मी. 1 ते 2 बटाटे, म्हणजे माझ्याकडे एक अर्धा शिल्लक होता, तो वेस्ट कसा करायचा म्हणून मी दीड म्हटले. कोथिंबीर, मोहरी, जिरे आणि मला आवडतो म्हणून हिंग, तो पोटासाठी पण चांगला असतो, आणि हळद. यापासून आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आता आपण कढई ठेवून घेऊया. हे जे वाटण आहे ते ह्याच भाजीसाठी मी बनवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, खोबरं, 4 ते 5 काजू, जिरे, लसूण आणि ओली हिरवीगार कांद्याची व लसणाची पात, हे सगळं मिक्स करून मी हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. चला मग आता मी कढईमध्ये तेल ठेवले आहे. टाकूयात मोहरी. मोहरी अक्षरशः तेलामध्ये तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली, त्यामध्ये जिरे टाकूयात. गॅस एकदम स्लो ठेवूयात. जे आपण हिरवं वाटण आणि टोमॅटो चिरून ठेवला होता ते टाकलेलं आहे. ते आता चांगलं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. हे बघा, मी सगळे आता हे मसाले आहेत ना ते छान भाजून घेतले. त्याला कसं तेल सुटायले. आणि मैत्रिणींनो, ही माझी कढई जी आहे ना ती लोखंडाची आहे. आणि तुम्ही म्हणणार की किती काळपट कढई आहे, कमेंट्स येत राहतात ना लगे घासत नाही आहे का भांडी. ही कढई ही लोखंडाची आहे. माझा हा तवा जो आहे चपातीचा तोही लोखंडाचा आहे. तो कंटिन्यू माझ्या गॅसच्या पाठीमागेच राहतो. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बटाटे, जे आपण चिरून घेतले आहेत. परत टाकणार आहोत फ्लावर. ही काय होतं माहिती आहे, लोखंडाच्या भाजीमध्ये जी टेस्ट, म्हणजे कढई लोखंडाची भाजी, असं. मीठ टाकले, हाताने मीठ टाकले का त्याची चव वेगळीच असते. हे छान आता परतून घेऊया आणि याला एक वाफ काढून घेऊया. चला तर मग एक वाफ काढून घेतो. बघा तर मैत्रिणींनो, किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे भाजीला. चला तर ही आता खाण्यासाठी तयार झाली आहे. तर ह्यात आपण एका छोट्या बाउलमध्ये ह्याला काढून घेऊ. ही भाजी आता मी एका छोट्या स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतली आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात. झाली आपली भाजी तयार खाण्यासाठी. कशी वाटली तर मग सांगा कमेंटमध्ये. जय श्रीराम, नमस्कार.